हरिओम. ध्यानानंतरच्या आजच्या पहिल्या सत्रामध्ये मी राजेश बापट सर्वांचे स्वागत करतो. आपण या सेशनची सुरुवात प्रार्थनेच्या 6 श्लोकांनी करूयात. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञानभ्रांतिछेदका बोधरूपा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. हे संवाद म्हणजेच प्रश्नोत्तरांचं सेशन आहे. काल दिलेल्या निवेदनाप्रमाणे आपण विचारलेल्या प्रश्नांची गजानन दादा आता एक एक करून उत्तर देतील. गीतेमधील कर्मयोगात सांगितलेल्या कर्मण्येवाधिकारस्ते या श्लोकात फळ म्हणजे नक्की कशाला रेफर केलं आहे? हरिओम. गीतेमध्ये हा जो कर्मयोगाचा भाग आला आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्मावर तुझा अधिकार आहे पण फळावर नाही. तर हा जो भाग आहे 2 अंगांनी याचा विचार घेतला जाऊ शकतो. एक म्हणजे आपलं दैनंदिन कर्म आणि काहीतरी अचीव करावं असं ज्या वेळेला वाटतं आणि त्याचा रिझल्ट काहीतरी डोळ्यासमोर ठेवूनच आपण कुठलंही काम सुरू करतो, तर त्याला फळ असं म्हटलेलं आहे. हा एक भाग. आणि त्याच्यानंतर ते फळ म्हणजे प्रत्यक्ष तो रिझल्ट आल्यानंतर त्यातून मी काय काय सुख उपभोगेन किंवा मोठेपणा मिळेल, हा सगळा जो भाग आहे ह्याचा तू विचार करू नको कर्म करताना असं म्हटलेलं आहे. त्यामुळे फळ याच्यामध्ये प्रत्यक्ष मिळणारं फळ म्हणजे आपण केलेलं काम ज्या काय क्वालिटीचं केलेलं असेल त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट येईल, ते एक फळ हे प्रत्यक्ष रीतीने प्राप्त होणार. आणि दुसरं म्हणजे आंतरिक रीतीने त्याच्यातून निर्माण होणारा भाव कर्तेपणाचा, भोगतेपणाचा आणि त्याच्यामध्ये असणारी खूप जास्तीची इन्व्हॉल्वमेंट ही अडचणीची आहे असं त्यांना सांगायचं आहे. की कर्म करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा त्यावेळेला विचार करू नको. याचा अर्थ कसं तरी कर्म कर असं नसून रिझल्ट ओरिएंटेडच काम कर, पण रिझल्ट काय येईल ह्याच्याबद्दल फार कन्सर्न कर्म करताना राहू नको. हा एक भाग. आणि दुसरा भाग आहे की त्याच्यामध्ये हा सगळा जो विभाग आहे कर्म विभाग गीतेचा, हा मुख्यतः उपासना कर्मांबद्दल सांगितलेला आहे. म्हणून ज्या ज्या काही उपासना करतो आहोत आम्ही, त्या उपासना सकाम असू नयेत असं त्यांना सांगायचं आहे. कारण त्यावेळेला आपल्याला ते माहिती आहे म्हणजे की त्यावेळेला सगळी यज्ञसंस्था प्रधान होती आणि सगळ्या देवाच्या उपासना वेगवेगळे यज्ञ करणं हे कशासाठी करतो आहे तर पुण्यप्राप्तीसाठी करतो आहे, स्वर्गप्राप्तीसाठी करतो आहे. हा सगळा जो भाग ईश्वराच्या उपासनेला लागून मनामध्ये धरलेला आहे, तर त्याचा गीता निषेध करते आहे. आणि त्याला अशा प्रकारचं सकाम ईश्वर सोडून दुसरं काहीतरी कामना धरणं उपासनेमध्ये म्हणजे सकाम उपासना, आणि त्यालाच प्राधान्य देणं हे
गीतेला अभिप्रेत नाही. म्हणून फळ असं म्हणत असताना एक म्हणजे आमचं दैनंदिन कर्म, की गीतेची ही क्रांतिकारी भूमिका आहे की कर्मयोग हा त्याच्या आधीचा जो सगळा भाग होता तो कर्म म्हणजे उपासना कर्म, कर्मकांड असं म्हटलं जात होतं, आणि त्याच्याशी त्याच्या फळाशी निगडीत राहणं ईश्वर सोडून. पण गीतेने त्यांना आमच्या व्यावहारिक कर्माला पण जोडलं. म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी म्हणून एक विशिष्ट उपासना कर्म आहे की ज्याच्यातून आम्ही ईश्वराचा वेध घेऊ शकतो, त्याची भक्ती करू शकतो, ही विशेष कर्म झाली. पण त्याच्या व्यतिरिक्त आमचा जो अर्धा तास ध्यानाचा सोडला किंवा 1 तास ध्यानाचा सोडला तर उरलेला जो 20-22 तासांचा भाग आहे जीवनक्रमामधला, त्याचा आणि ईश्वरप्राप्ती या उद्दिष्टाचा कुठे संबंधच नाही. ही जी मोठी गॅप तयार होते ती गीतेने पुसून टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जे जे तुम्ही कर्म करता आहात ती ईश्वराची पूजा म्हणून करा आणि ईश्वराप्रित्यर्थ करा, हा गीतेला मेसेज द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी मन जे मोकळं असायला पाहिजे, ते सदोदित काही ना काही कशाशी तरी लिप्त आहे आणि छोट्या छोट्या गोल्स अचीव झाल्यावर नको तेवढा हर्ष मानत आहे आणि नाही झालं तर मग खूप डाऊन होतो आहे आपल्या भाषेत. तर त्याच्यामधून मग ईश्वरप्राप्तीसारखी सूक्ष्म गोष्ट प्राप्त करण्यासाठी मनाला मोकळीक तर पाहिजे. ती प्राप्त होण्यासाठी म्हणून या फळाचा फार विचार करू नकोस, त्यापेक्षा प्रोसेस ओरिएंटेड राहा. प्रोसेस इम्प्रूव्ह केलीस तर जे काही रिझल्ट प्राप्त होतील ते त्याच्या कर्मफळानुसार, म्हणजे कर्माच्या क्वालिटीनुसार. आणि दुसरं म्हणजे दैव हा एक फॅक्टर गीतेने मांडलाच आहे, त्याच्यानुसार प्राप्त होईल. जे काही आहे ते ॲक्सेप्ट कर ईश्वराचा प्रसाद म्हणून, आणि पुन्हा स्वतःच्या इम्प्रूव्हमेंट हा एक मध्यवर्ती भाग ठेवून पुढचं कर्माला लाग असं सांगितलेलं आहे. म्हणून कर्मण्यवाधिकार असते हा जो भाग घेतलेला आहे ते फळ या दोन्ही अंगाने आहे. प्रत्यक्ष फळ, फळाचा अंतःकरणावर येणारा प्रभाव, आणि दुसरं म्हणजे उपासना कर्मामधलं सकामता, ही गीतेला अभिप्रेत नाही. हरिओम. न यालाच जोडू नये, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावं असं अपेक्षित आहे असं जनरली सांगितलं जातं. पण बहुतेकदा आपल्या अंतःकरणाला प्राप्त होणारं फळ कर्म अधिक चांगल्या प्रकारे करण्याची प्रेरणा देतं. तर असं असताना हे मोटिवेशन इग्नोर करून कर्म करणं व्यावहारिकतेला धरून नाही आहे असं काहीसं वाटतं. तर अशा वेळेला साधकांनी काय करावं? आणि यालाच एक जोडून प्रश्न आहे, कर्म व फळ या दोन्हीचा आधार न घेता थेट ईश्वराचा आधार घ्यावा, ही संकल्पना नक्की काय? ह्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे त्याला स्वामीजी खूप सुंदर हे देत उत्तर देत असत की गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे आणि सगळ्यात प्रॅक्टिकल पर्सन महाभारतामधलं भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे ते ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला ते अव्यावहारिक असेल असं अजिबात असूच शकत नाही. मग त्याला त्यांनी असं उदाहरण दिलं होतं की अर्जुनाला पण ते लढाई करायला सांगत असताना पूर्ण मन लावून कर असंच सांगताहेत, जिंकण्यासाठी कर असंच सांगतायत. ते जर का आता कसंही कर्म कर आणि मग तुला श्रेयस प्राप्त करायचं हे तुझं ठरलेलं आहे आणि मग हे युद्ध आटपल्यावर आपण जाऊ वनामध्ये दोघेजण ध्यानयोग करायला, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं नाही. त्यांनी असं स्वामींनी त्या एका लेखात लिहिलेलं होतं की अर्जुना तू कुठेही बाण मार आणि आपण मग प्रोग्रेस रिपोर्ट लिहू काय केलं याचा. अशा प्रकारे भगवंतांनी त्याला कर्म करताना सूट दिलेली नाही आहे त्यातल्या इन्व्हॉल्वमेंटला आणि ते उत्कृष्ट करण्याला आणि रिझल्ट ओरिएंटेड असायला. कारण ज्या युद्धक्षेत्रावर हे सगळं चाललेलं आहे त्यात दोनच ऑप्शन होते, एकतर जिंकणं किंवा मरणं. हरणं हा भाग नव्हता. म्हणून हे सगळं प्रत्यक्षात आणायचं असेल तर जिंकणं हा पहिला भाग आहे आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुष्यात श्रेयस्कर वगैरे आपण जे काय म्हणतो ते करायला मोकळीक मिळेल. अर्जुनासारखी परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये नाही आहे. पण हा भाग आहे की कर्म करत असताना आम्हाला आतून वाटतं की हे कर्म मला बेस्ट करायला पाहिजे. ती नैसर्गिक इन्स्टिंक्ट आहे की काय जे काय करतो आहे मला बेस्ट करता आलं पाहिजे. त्यातला जो कॉम्पिटिटिव्ह सेन्स माणूस घेऊन असतो की कोणापेक्षा तरी चांगलं असलं पाहिजे, तर तो पण असायला एक मोटिवेशनचा फॅक्टर असतो. म्हणजे लहान मुलांना काहीतरी एखादं काम कर, एखादा अभ्यास कर असं सांगितल्यानंतर तुझी कोणाशी तरी कॉम्पिटिशन आहे म्हणून सांगितलं तर ती पोरं करतात. स्वतः करण्याला फारसं इच्छुक नसतो माणूस. म्हणून हे सगळेचे भाग आहेत की जे फळ
ज्याच्यासाठी म्हणून आम्ही काम करतो आहोत ते मोटिवेशन म्हणून फॅक्टर आहे, तो आहेच, प्रश्नच नाही आहे. आणि तो बाजूला ठेवून करायला भगवंत सांगत पण नाही आहेत. पण त्याचा अतिरिक्त विचार कर्म करत असताना करू नको. आणि समजा ते नाही झालं प्राप्त तर त्याने खचून जाऊ नको. अजून इम्प्रूव्हमेंटला स्कोप भरपूर आहे, ज्याच्यामधून आम्ही ज्या ज्या काही गोष्टी करू शकणार आहोत त्याच्यामधून सगळ्यातून काय साधायचं आहे म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे दैनंदिन कर्म नीट करणं, आम्ही जे काही करिअर करतो आहोत त्याच्यामध्ये चांगलं करणं आणि त्याच्याबरोबर उपासना कर्मांमधून मन शांत करून ईश्वर प्राप्तीला योग्य करून घेणं, या सगळ्यामधून आम्ही मुख्यतः आमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो आहोत. आणि ती इम्प्रूव्हमेंट जी आहे हे एकदा का मध्यवर्ती गोल आहे हे एकदा ठरलं तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या स्पोर्टिंगली घेता येतात आमच्या आयुष्यामध्ये घडणारे अप्स अँड डाऊन्स. आणि त्याच्यासाठी ज्या ज्या वेळेला आम्ही एखादी गोष्ट करतो त्यावेळेला त्याचा जो एंड रिझल्ट आहे त्याच्या बाबतीत आम्ही कन्सर्न असलंच पाहिजे. ते दिलेल्या टाईम फ्रेममध्ये रिसोर्सेसमध्ये आमचं कंप्लीट झालंच पाहिजे. ती आमची एफिशियन्सी आहे. जसं ध्यानाचा भाग आहे की किती बसायला पाहिजे ध्यानाला, तर गुरुदेव रानडेंनी असं म्हटलं की 3 तास बसणारा साधक सर्वात कमी प्रतीचा, 9 तास उच्च. आता आम्हाला वेळ नाही, आम्ही अर्धा पाऊण तास कसे बसे बसतो आहोत, पण त्याच्यामधून आम्ही करतो काय आहोत त्या पाऊण तासाचं युटिलायझेशन तरी आम्ही टू द पॉईंट ध्यान करू. ही जी ध्यानयोग प्रक्रिया सुद्धा स्वामींनी अगदी फोकस ऑन सेल्फवर आणून जी एक्सप्लेन केली, ह्याचं कारण तेच आहे की ध्यानाच्या अर्ध्या पाऊण तासच आम्हाला वेळ आहे, पण ते आम्ही मोस्ट इफिशियंटली करावं म्हणून. हे जसं अध्यात्मामध्ये आहे तसंच व्यवहारामध्ये पण आहे की जेवढा काही आम्हाला वेळ आहे त्याच्यामधून आम्हाला जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यामधून आम्ही बेस्ट करण्याचा प्रयत्न करू. हे असलंच पाहिजे, तो मोटिवेटिंग फॅक्टरच आहे. सारखं फेल्युअर्सची कसंही काम करतो आहे आणि मग ते जमत नाही आहे, अचूक कर्म करवे ना म्हणून केले ते सजे ना, असं जे समर्थांनी म्हटलं आहे की नीट करता येत नाही आहे म्हणून ते नीट होत नाही आहे. म्हणून ती करण्याची ॲबिलिटी डेव्हलप करणं, अधिकाधिक छान पद्धतीने ते काम करता येणं. साधं देवस्थळी आजी होत्या, बऱ्याच लोकांना आपल्याला माहिती आहे की कोणाचे काही वाढदिवस वगैरे असले तर त्या वाढदिवसाला त्यांच्या घरी जे काही छोटंसं देवाची प्रतिमा असायची कॅलेंडरवरून कापलेली, तर ती कॅलेंडरवरून पण त्या नीट कापून बरोबर त्या देवीच्या आकाराचे त्या नीट छान सजवून ते तेवढंच भेट द्यायच्या. पण ते देण्यामागचं कौतुक आणि ज्या प्रकारे ते सजवून ठेवलेलं असायचं, काय देतो याच्यापेक्षा ती देण्याची पद्धतच मोहक होती त्यांची. त्याप्रमाणे आमची सगळी कर्म ही त्याच्यामधून काय मोठं साधलं की बाकी अनेक प्रकारची गिफ्ट येत असतात, ती आठवत पण नाहीत, पण एवढंसं त्यांनी दिलेलं गिफ्ट आज जे आठवतं आहे याचं कारण त्या व्यक्तीचं त्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट आहे की देतोय ते मनापासून देतोय, करतोय ते मनापासून करतोय. तसं आम्ही जे जे काही करू ते सगळं रिझल्ट ओरिएंटेड असलं तर ते छान होतं. आणि ते रिझल्ट ओरिएंटेड असताना ज्या शक्तिबुद्धीने करतो आहोत ती ईश्वराची प्रेरणा आहे, प्रसाद आहे असं मानून केलं तर त्याच्यामधून फार चढून जायला पण होत नाही आणि फार खचून जायला पण होत नाही. हा दोन्ही भाग आहे. दुसरा प्रश्नाचा जो भाग आहे की त्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड असायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही ऑप्शनच नाही. ध्यानामध्ये पण रिझल्ट ओरिएंटेड असायला पाहिजे की ध्यान करतोच आहोत का अजून होतच आहे अशा प्रकारे नाही, टप्पे पुढचे हळूहळू साध्य करण्यासाठी म्हणून आम्ही उपासना पण केली पाहिजे. म्हणजे माणूस ॲक्च्युली खरं सांगायचं तर ना, हा प्रश्न व्यवहारच्या बाबतीत कुणालाही फारसं त्याच्यामध्ये सांगण्याची आवश्यकता नाही की रिझल्ट ओरिएंटेड वगैरे असलं पाहिजे. हे उपासनेच्या बाबतीत सांगायची जास्ती आवश्यकता आहे की रिझल्ट ओरिएंटेड असलं पाहिजे. किती वेळ करतो याला महत्त्व आहे, पण क्वालिटी मॅटर्स जे काही करतो आहे त्याच्यामध्ये. म्हणून उपासनेमध्ये जास्ती रिझल्ट ओरिएंटेड असायला पाहिजे. ते रिझल्ट म्हणजे एकतर अंतःकरणाची शांती आणि दुसरं म्हणजे आत्मतत्वाच्या जाणीवेमध्ये राहता येणं. मी थोडंसं या मूळ प्रश्नाला बगल देऊन हे बोलतो आहे कारण मला असं वाटलं हे जास्ती महत्त्वाचं आहे. दुसरा जो भाग आहे याच्यामध्ये की कर्माचा आणि फळाचा आश्रय सोडून देवाचा आश्रय घेणं ही संकल्पना संतांची स्थिती आहे ती, आणि आम्ही भूमिका म्हणून ती मान्य केली पाहिजे, समजून तरी घेतली पाहिजे ॲटलिस्ट की कशाचा तरी आधार असतो. आमच्याकडे ज्या ज्या काही गोष्टी आहेत, बळ आहे, पैसे आहेत, जे काही ओळखी आहेत आमच्या बऱ्याच ठिकाणी, ह्याच्यामधून माणसाला एक आधार वाटत असतो. तो आधार जरी असला तरी मुख्य आधार ईश्वराचा आहे असं मनाने थोडंसं स्वतःला ठरवणं आणि त्या आधाराचं, त्या संबंधाचं रोज उजळणी
देवाच्या पाशी जाऊन जे काही आम्ही आमच्या भाषेत देवाशी बोलू शकू तेवढं बोलणं, जे मी तुझा आहे एवढं जरी म्हटलं मनापासून, हे 3च शब्द, बाकी काही आम्हाला स्तोत्रपाठ नसली तरी त्याने जे मिळतं समाधान ते दुसऱ्या कशानेही मिळत नाही. म्हणून देवाचा आधार घेतला पाहिजे, कर्माचा आधार आणि फळाचा आधार. तर कर्मयोगाच्या पुस्तकामध्ये त्याच्यावर ते एक्सप्लेन करताना तो प्रसंग ॲक्च्युली घडला होता स्वामींच्या इथे, की त्यांनी असं म्हटलं होतं की माणसाला बाकी सगळ्या गोष्टींचा आधार नसला तरी कर्माचा आधार असतो. म्हणजे बाकी काही नाही आहे आमच्याकडे, पण किमान आमचं नीट चाललेलं आहे आणि आम्ही जे काही कर्म करतो, समजा नोकरी करतो, व्यवसाय करतो आहे, तर त्याचा मला आधार असतो की ह्याच्यामुळे माझं सगळं नीट चाललेलं आहे. म्हणून कर्मफळाचा आधार नाही, हा आश्रय नाही, हा भाग वेगळा आहे. पण कर्माचा आश्रय नाही ही खूप सूक्ष्म अवस्था आहे आणि किंवा सूक्ष्म धारणा आहे. ती आपण समजून घेण्यापलीकडे आता इम्प्लिमेंट कसं करू शकू, तर विवेकाने थोडं थोडं करता येईल. साधेल पूर्णतः असं सांगता नाही येत, कारण अनेक गोष्टी घेऊन आपण चाललेलो आहोत, त्याच्यामध्ये आपण उपासना पण करतो आहोत आणि ईश्वराचा आधार घेतला पाहिजे असं आपण कन्सेप्ट म्हणून मान्य केलं आहे. पण अनेक गोष्टींचे आधार मनाला वाटतच असतात आणि ते नॅचरल आहे. पण एक आतून कुठेतरी सगळ्याचा बेस म्हणून ईश्वराचा आधार घेऊन राहणं आणि त्याच्या साह्याने उपासनेमध्ये जसं जसं किंवा साधनेमध्ये जसं जसं माणूस सूक्ष्मत्वात जाईल तसतसं ह्या इतर गोष्टींचे आधार हळूहळू त्याची आवश्यकता वाटेनाशी होते. म्हणून मुख्य परिणाम जो आहे तो मध्यवर्ती उपासना केल्यामुळे अंतःकरणावर ते ईश्वराचं सान्निध्य जाणवलं तर तो आधार माणूस घेतो. तोपर्यंत सगळ्या मानवी भाग असतो की गुरूंचा आधार आहे, देवाचा आधार आहे. ज्यावेळेला ते स्पर्श जाणवतो त्यावेळेला असं लक्षात येतं की हो, की ते खरं आहे. म्हणून त्या अंगाने, त्या दृष्टीने या सगळ्या भागाकडे बघितलं पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे की आपण जे आध्यात्मिक ग्रंथात वाचतो ते वर्तणुकीचे नियम दैनंदिन जीवनात किंवा रिअल लाईफ सेटिंगमध्ये कसे इम्प्लिमेंट करावेत व व्यवहारात सातत्याने ईश्वरी अनुसंधान कसं राखावं, त्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स किंवा सोल्युशन्स आहेत का? वर्तणुकीचे नियम जे आहेत हे इतर आध्यात्मिक ग्रंथांपेक्षा दासबोधामध्ये भरपूर आलेले आहेत खरं सांगायचं तर. म्हणजे बाकीच्या ग्रंथांमध्ये मध्यवर्ती उपासनाला याला इतका फोकस केलेला आहे की माणसं ओव्हरऑल सेन्सिबलच वागतील हे गृहीत धरलेलं आहे. पण समर्थांनी सगळ्या वर्गांना समाजातल्या शिकवण्याचा त्यांचा एकूण तो पिंड आहे, शिक्षक आहेत समर्थ. तर त्यामुळे ते सगळ्या प्रकारच्या ज्या भोंगळपणा आहेत समाजातले आणि लोक कुठे ना कुठे जाऊन काहीतरी घोळ घालून येतात आणि मग त्यांचं ते निस्तरता प्रॉब्लेम होऊन जातात. तिथपासून समर्थांनी शिकवायला घेतलेलं आहे की हात सगळ्यात पडू नका, पत्रे विणं पर्वत करू नये. म्हणजे काहीतरी मोठा डील करायचं असेल तर कागद चिठ्ठी करावी, लेखी करावं, हे पण समर्थांना सांगायची गरज वाटली. कारण माणसं एकदा का त्यांनी स्वतःला आध्यात्मिक किंवा पारमार्थिक असं डिक्लेअर केलं की भोंगळपणा हा त्यांचा स्थायीभाव होऊन जातो. कारण त्यांना असं वाटतं असं मोकळं टाकळं असणं आणि देवावर सगळं विसंबून असणं म्हणजे आम्ही आध्यात्मिक आहोत अशी एक समजूत असते माणसांची. आणि सात्विक समाज हा सत्वगुणपेक्षाही, ते विवेकानंदांनी अशी टीका केली आहे की तो सत्वगुण नसून तो तमोगुण आहे खरं सांगायचं तर, अगदी निष्क्रियच. आणि त्याला असं वाटतं आम्ही खूप सात्विक आहोत. अशा प्रकारचा सगळा समाज की जो स्वतःच्या एकूण कल्याणाच्या बाबतीत म्हणजे ऐहिक आणि पारमार्थिक ह्या दोन्हींच्याही बाबतीत तितका अवेअर नाही आहे, अलर्ट नाही आहे, पण स्वतःभोवती एक वलय स्वतःच निर्माण करून बसलेला आहे. म्हणून वर्तणुकीचे नियम जे आहेत ते समर्थांनी स्पेशली सगळी ती उत्तम लक्षणं, मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं वगैरे सगळं वाचत गेलं तर सगळं काय काय करू नये याची यादी बघितल्यानंतर खूप चेकपॉईंट्स समर्थांनी ठेवलेले आहेत. म्हणून वर्तणुकीचे नियम एवढेच आहेत की आमच्या एकूण दिवसभराच्या आमच्या दिनचर्येमध्ये ईश्वराशी संबंधित व्हायला म्हणून आम्हाला मोकळी ठेवता येईल अशा प्रकारे आमचा सगळा व्यवहार आम्ही थोडासा फ्रेम केलेला पाहिजे. की दिवसभरामध्ये सगळं बाकीचं केलं पण स्वतःला वेळ नाही मिळाला असं होता कामा नाही आहे. ह्या दृष्टीने मन मोकळं राहील अशा प्रकारे
सगळे व्यवहार करावेत. बाकी ते नीतीने वागावं, चांगलं वागावं, खोटं बोलू नये, शेजाऱ्यावर प्रेम करावं, हे सगळे वर्तणुकीचे नियम, हे काय म्हणजे कॉमन सेन्सचा भाग आहे सगळा हा. होईल तेवढं करावं. आणि त्याच्यामधून मुख्यतः आहे की ईश्वराचं सानिध्य अंतःकरणाला अनुभवण्यासाठी म्हणून स्वतःला योग्य करत जावं, हा मुख्य भाग आहे. दुसरा काय प्रश्न होता? हा, एकूण व्यवहारामधल्या ह्याच्यामध्ये ईश्वराचा अनुसंधानाला वेळ कसा घ्यावा असा प्रश्न होता. नामस्मरण हा त्याच्यावरचा महत्त्वाचा भाग आहे. नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, हे आपल्याला ओव्या ऐकताना असं भारी वाटतं की किती किती करता येईल, पण प्रत्यक्ष करताना त्यातलं काहीच आपण इम्प्लिमेंट करायचं विसरतो शिबिरातून घरी गेल्यावर. हा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. आणि इतके विषय आजूबाजूला चाललेले आहेत पॉलिटिक्सचे, आणि मग आता त्या निवडणुका वगैरे चाललेल्या आहेत, त्याच्यामध्ये आम्ही काहीही कारण नसताना नको एवढे कन्सर्न्ड असतो. आणि नंतर आम्हाला एकदम म्हणजे मी कोणावर टीका करत नाही आहे, असंच रँडम बोलतो आहे असं प्रत्येकाने समजावं. पण असं आहे की प्रायोरिटी आमची तितकी सेट नाही आहे. आणि ज्यावेळेला आम्ही त्या वातावरणामध्ये येतो त्यावेळेला एकदम आम्हाला बोच लागते की आम्ही काही केलंच नाही आहे, असेच चावतं अजून स्वामींच्या पुढे. असं दरवेळेला स्वामींच्या पुढे आलो की आम्हाला वाटतं. घरी गेल्यावर वाटायचं स्वामींचं दर्शन झालं, या खूप आनंदात असतो आपण. तर तो जो भाग आहे ती प्रायोरिटी थोडी थोडी सेट करत न्यायला पाहिजे. प्रोग्रेसिव्ह या बाबतीत पण असायला पाहिजे की एकूण ह्याच्यामध्ये त्याला एक असं साचेबद्ध उत्तर देता येणार नाही की हे हे करता येईल. ज्याची त्याची जीवनशैली वेगळी आहे, एकूण वयाचं आणि जबाबदाऱ्यांचा सगळा भाग वेगवेगळा आहे. त्याच्यामधून कसं आम्हाला थोडीशी मोकळीक घेता येईल, काय काय करता येईल, हे प्रयोग जसे सत्याचे प्रयोग होते तसे ते अध्यात्माचे प्रयोग रोज आम्ही आमच्यावर करून बघितले पाहिजेत. आणि कोणाच्या तरी टेम्पलेटमध्ये बसायचा प्रयत्न करता कामा नये की स्वामी अशा प्रकारे राहत होते तशा प्रकारे आम्ही पण राहू, किंवा कोणीतरी एक आम्ही आदर्श व्यक्ती मानलेली असते त्यांच्याप्रमाणे आम्ही अध्यात्म करू, असं मुळीच करायला जातं कामा नये. आम्हाला मध्यवर्ती उपासना कळलेली आहे ती करू, ह्यात आम्ही फाटे फोडणार नाही. पण एकूण आमच्या जीवनक्रमामध्ये कसं बसवता येईल, संतांच्या जीवनप्रसंगामधून आम्ही शिकतो, पण आम्हाला तशाच सिच्युएशन कायम असतील असं नाही. जसं स्वामी स्वरूपानंद पूजेसाठी ती कळशी भरत असताना पाण्याची, ती भरत असतानाच्या वेळात सोहम करणे, किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागी चालत जात असताना इकडे तिकडे न बघता सोहमचं अनुसंधान ठेवणं, हे सगळं संतांनी, त्यांना कोणी गणेशनाथ महाराजांनी दरवेळेला येऊन आता पण तू करू शकशील हा असं सांगायला आलेले नव्हते. हे मार्ग स्वतःचे स्वतः आवड असेल तर या गोष्टी सुचतात, प्रयोग सुचतात. आणि याच्या बाबतीमध्ये काही घाबरण्याची किंवा हे शास्त्राला संमत आहे का नाही असं उगीच स्वतःला क्वेश्चन करायची आवश्यकता नाही. उपासना कर्म आहे, ज्ञानमार्ग आहे. कुठल्याही वेळेला ज्या वेळेला अंतःकरण मोकळं आहे ज्ञानसंबंधी करून ठेवणे, नाही ज्ञानाचं विचारात जड जातो आहे नामसंबंधी करून ठेवणे, नाही सगुण उपासना करणे, असे अनेक मार्ग हे खरे तर आम्हाला मोकळे आहेत. आम्ही जर का थोडेसे अलर्ट असू त्या क्षणाला तर ती उपासना करणं हे एवढं अजिबात अवघड नाही आहे. काहीच लागत नाही खरं तर. म्हणजे नमस्कार करायला तरी 2 हात एकत्र जोडायला लागतात, पण अनुसंधान ठेवायला काहीही लागत नाही. गप्प बसलेला असेल माणूस तर अनुसंधानात असेल तर तो वेळ कारणी लागतो. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी सगळ्याच संतांनी जरा प्रॅक्टिकल टिप्स दिलेल्या आहेत की काय करावं चातुर्मासामध्ये व्रत घ्यावं. तर त्यांनी असं म्हटलं की बोलणं जे आहे, काही बोलावं असं वाटलं तर ते बोललंच पाहिजे का असं स्वतःला क्वेश्चन करावं. म्हणजे मग 50 ते 70% बोलणं, म्हणजे मला आता पर्सेंटेज एक्झॅक्टली आठवत नाही त्यांनी काय म्हटलं आहे, पण बराचसा बोलण्याचा भाग जो आहे तो गरज नाही असंच लक्षात येतं. आणि मग जो सगळा मोकळा वेळ मिळतो त्याच्यामध्ये नाम घ्यावं. आणि या व्रताचं उद्यापन कधीही करू नये, कायम चालू ठेव. आता हे काय आहे, एकूण वळण लावणंच आहे आमच्या अंतःकरणाला. आणि म्हणून संतांकडून आम्ही हे शिकतो आहोत की कशाप्रकारे उपासना आणि व्यवहार हे एकमेकांमध्ये एकदम मिक्स होऊन गेलेले आहेत, की व्यवहार चालला आहे असं जाणवतच नाही, उपासनाच चालली आहे. जे जे बोले ना ते हो तुझेची स्मरण, असं जे स्वामी स्वरूपानंदांनी मागणं मागितलं आहे आपल्यासाठी शिकवलेलं आहे ते, की की जे काही करतो आहेस त्याच्यामध्ये
ईश्वराचं अनुसंधान ठेवून कर. बेलसरे महाराजांनी गोंदवलेकर महाराजांना विचारलं होतं की ते लेक्चरर होते, म्हणजे लेक्चर द्यायचे कॉलेजमध्ये, तर लेक्चर देताना अनुसंधान कसं टिकवायचं, म्हणजे हा प्रश्न विचारावा असा वाटला. ह्याचंच एक मला मोठं कौतुक अप्रूप वाटलं, म्हणजे की लेक्चर देताना अनुसंधान कसं ठेवावं. तर ते म्हटले की लेक्चरसाठी वर्गात जाताना नाम घ्यावं, लेक्चर संपल्यानंतर नाम घ्यावं, म्हणजे मधला जो सगळा भाग आहे तो नामात गेला असं समजावं. म्हणून प्रॅक्टिकली आम्ही काय करू शकतो हे आम्हाला थोडंसं टॅप करून बघितलं पाहिजे काय काय करता येईल. आणि जो काळ आमचा मध्ये आता स्वामींचा जो लेख आला आहे याच्यामध्ये अंकामध्ये, त्यात गुरुदेवांवर ते जे बोललेले आहेत की गुरुदेवांना असं विचारलं की तुम्ही तुमची नाम साधना कशी वाढवली, त्याच्यावर जे उत्तर त्यांनी दिलं आहे की मी 2 गोष्टी ठरवल्या होत्या. एक म्हणजे नामासाठी जगायचं आणि दुसरं म्हणजे नोकरी आणि वाचन हे सोडून सगळा वेळ नामासाठी व्हायचा. ही वाक्य म्हणजे थक्क करणारी वाक्य आहेत. जर का आम्ही आमच्या जीवनक्रमाला लावून बघायची ठरवली तर आमचं सगळ्यावर काटच पडेल की नोकरी आणि वाचन फारसं आम्ही करत नाही, त्यामुळे उरली नोकरी, त्याचे सोडून सगळा वेळ आता नामाला द्यायचा. बापरे असं वाटतं. एक दिवस प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, की असं करून बघेन एक दिवस काय व्हॉट इट टेक्स ॲक्च्युली हे कळेल आम्हाला. म्हणून थोडीशी आवड बाळगायची, हा भाग आवड आहे आपल्याला म्हणून हा प्रश्न येतो आहे. पण दुसरा भाग आहे की थोडं स्वतःला त्याच्यासाठी म्हणून तप करायला, म्हणजे स्वतःच्या नॅचरल टेंडन्सीज ज्या आम्हाला ईश्वरापासून दूर नेतात त्या थोड्याशा बाजूला ठेवायची तयारी आम्ही जर का अंतःकरणात बाळगली तर असं दिसेल की भरपूर वेळ आहे आमच्याकडे जो आम्ही युटिलाइज करत नाही होत. आणि तो एकदा का त्याची चटक लागली की हे पण करता येईल ते पण करता येईल. असं साधी गोष्ट आहे. मागे मी ते म्हटलं होतं की आम्ही कुठेहूनही काम करत असू, बहुतेक आता लोकांचं लॅपटॉपवर काम असतं, तर लॅपटॉपचं बटन दाबताना आम्ही नाम घेऊ शकतो. असतोच वेळ, ते लॉग इन ती स्क्रीन येईपर्यंत भरपूर 2-5 मिनटं जातात, भरपूर नाम होऊ शकतं त्याच्यामध्ये. अशा प्रकारे जे आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये जिथे बौद्धिक इन्व्हॉल्वमेंट फारशी नाही त्या वेळेला आम्ही नामाला वाहू शकतो, स्ववर राहू शकतो, भाव एखादं धारण करू शकतो. म्हणून उपासनेच्या कुठल्याही पद्धतीला आम्ही त्याज्य म्हणता कामा नाही की आम्ही ध्यानवाले, स्वामी असं म्हणत असत, आम्ही ध्यानवाले असं म्हणू नये. इतर अनेक गोष्टी आहेत त्याही कराव्यात. सर्वार्थाने रामकृष्ण जसं म्हणत असत की विविध रागरागिण्यांचा त्यांनी या ईश्वराची उपासना करत असतो, प्रेमाने आवडीने म्हणून आम्ही करतो. जे काही आमच्या अंतःकरणाचा कल असेल त्या सर्व प्रकारे ईश्वराशी संबंधित होऊन राहिला, त्यातून जो आनंद मिळतो ते मन चटावलं की ते पुन्हा स्वतःच मागेल. पण ते मागण्यासाठी म्हणून त्याला थोडंसं आधी गोंदवलेकर महाराजांनी तो उदाहरण दिलं होतं की गाईचं दूध काढायचं असेल तर त्या गाईच्या आचळाला पहिल्यांदा थोडं दूध लावायला लागतं, मग ती दूध देते. त्याप्रमाणे त्याची चटक लागायची असेल तर थोडं ते आधी करून बघायला लागेल, मग हळूहळू त्याच्यामध्ये आवड आपोआप निर्माण होईल आणि मग भरपूर वाढ पण त्याच्यामध्ये होत जाईल. हरिओम. आत्ताचा जो प्रश्न आहे तो यालाच पुढे जोडून आहे की आपल्या दैनंदिन रिस्पॉन्सिबिलिटीज पार पडत असताना ध्यान साधना करायला डेडिकेटेड वेळ देणं डुएबल असतं, पण उत्तरोत्तर साधना करताना अखंड अनुसंधान टिकवायचं असेल किंवा त्याच्याकडे प्रवास करायचा असेल तर साधकांनी काय करावं? साधकाची दिनचर्या आणि मनोभूमिका कशी व काय असावी? दिनचर्या आणि मनोभूमिकेबद्दल आत्ताच बोलणं झालं. एक भाग आहे की एका ठिकाणी बसून ध्यानामध्ये आत्मतत्वाचा वेध घेणं, ती प्रक्रिया नीट स्वतःला स्पष्ट करून घेणं. आणि दुसरा भाग आहे की व्यवहारामध्ये ज्ञानप्रक्रियेशी संबंधित होऊन राहणं, म्हणजे स्वरूपानुसंधान करत राहणं. हा भाग आम्ही फारसा करत नसलो तरी हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. ध्यानाला तो अतिशय कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि खरं सांगायचं तर ध्यान हे आम्ही एका जागी बसून करतो, याचं कारण की सर्व इतर मनाच्या प्रवृत्ती आणि शरीराच्या बाकी सगळ्या गोष्टी बंद करून आम्ही ईश्वर तत्वाचा वेध घेण्यासाठी किंवा आत्मतत्वाचा वेध घेण्यासाठी म्हणून तयार होऊन बसत असतो की आता एवढा वेळ मी हेच करणार. दुसऱ्या सगळ्या संवेदना थांबवलेल्या आहेत जाणून बुजून. पण याला दंडक ध्यान असं म्हटलेलं आहे की एका ठिकाणी बसून केलेलं ध्यान, त्याच्यामध्येच ती अनुभूती येणारे हा भाग खरा आहे. पण ती अनुभूती आम्हाला किंवा तो स्पर्श आम्हाला
व्यवहारामध्ये पण टिकवता येणं हे त्याचं पुढचे पाऊल आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला स्वतंत्र प्रयत्न करावा लागतो व्यवहारामध्ये असताना, ज्याला स्वामी स्वरूपानंदांनी द्विअवधानी असं म्हटलेलं आहे की एक अवधान स्ववर आणि एक अवधान व्यवहारामध्ये. तशा प्रकारे राहणं आणि ते जास्ती कठीण आहे हे त्यांनीच म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. आपण पण ते करून बघायला हरकत नाही. अखंड ध्यान निरूपण नावाचा समास आहे दासबोधामध्ये की ज्याच्यामध्ये आम्ही अनुसंधान कशा प्रकारे टिकवू शकतो एकूण दिवसभरामध्ये, की एका वेळेला ठराविक वेळेला नीट उपासना करतो आहे, शांतपणे बसतो आहे. तो संस्कार घेऊन आम्ही व्यवहारात जातो आणि व्यवहारात गेल्यानंतर एकदम एका बाजूला उपासना कर्म ते होऊन गेलं आणि आता एकदम व्यवहार, ह्याच्यामधला जो सांधा आहे तो आम्ही अशा प्रकारे थोडा प्रयत्न करून स्ववर राहणे, किमान तसा विचार तरी घेणे. म्हणजे प्रत्यक्षात एक भाग आहे की ध्यानामध्ये बसल्यानंतर फोकसिंग ऑन सेल्फ हे जेवढं आम्ही नीट करू शकू, अंतःकरणाला स्वच्या जाणीवेचा स्पर्श जितक्या नीटपणाने होईल आणि ते नीटपणाने समजेल तितकं आमचं इतर दिवसभरातलं अनुसंधान पण मॅच्युअर होईल. हा एक भाग आहे. असं नाही होणार की ध्यानाला बसलोच नाही आणि आम्ही आता हे अखंड ध्यानच करू, आम्ही त्याचे अधिकारी आहोत, असं करणं फसगत आहे. कारण चित्त इतक्या प्रकारचे विचार समोर टाकत असतं की केव्हा तो अनुसंधानातून विचारात गेला हे कळत नाही, ध्यानात पण कळत नाही बसल्यावर की आम्ही नक्की ध्यानाला बसलो होतो. हे 5-10 मिनिटांनी आठवतं की आम्ही ध्यानाला बसलो आहे आणि आता हे बाकी सगळं नाही करायला पाहिजे. पण व्यवहारात तर एवढं साहजिक आहे की समोर काही ना काही चाललेलं आहे, कोणीतरी आपल्याशी बोलतं आहे, भांडतं आहे, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता हे सेल्फवर राहीन. याच्यासाठी मुख्यतः ध्यानाची बैठक ही मॅच्युअर असण्याची आवश्यकता आहे. तर आम्ही ते इफेक्टिव्हली व्यवहारात जाऊ आणि व्यवहारात तो प्रयोग स्वतःवर करून बघू शकू. आणि दुसऱ्या बाजूने उलटं पण आहे की व्यवहाराचा काळ आम्ही जितकं म्हणून ईश्वरसंबंधी म्हणा किंवा आत्मसंबंधी म्हणा ते चित्त राखू, तेवढं त्या चित्ताला भरकटत राहायची जी सवय आहे आणि सतत डिस्ट्रॅक्टेडचे समर्थांनी म्हटलं आहे की फुटक मन एकवटले त्याने तुटक ध्यान केले. कारण ते दिवसभरात एवढं विस्कळीत सतत खाली हललेलं इकडे तिकडे गेलेलं होतं की ते ज्या वेळेला 15 मिनटाचा ध्यानाला बसेपर्यंत पहिली 15 मिनटं अशीच जातात, शांत होण्यातच जातात आणि त्याच्यानंतर पुढच्या 15 मिनटात आता ध्यान लागेल असं वाटेपर्यंत उठायची वेळ येते. ह्याचं कारण व्यवहारामध्ये ते मन सांभाळलेलं नाही आहे, फारसं नामामध्ये ठेवलेलं नाही आणि त्यामुळे एका बाजूला आमचं व्यवहार कर्म चाललेलं असताना पण हे भान राखणं की मला स्वस्वरूपी राहायचं आहे. नामाच्या साह्याने किंवा मंत्राच्या साह्याने किंवा काहीही नाही, नाम मंत्र सगळं सोडलेलं आहे, केवळ मी असं म्हणून सुद्धा ती व्यक्ती राहू शकते. ज्या टप्प्यामध्ये ध्यानसाधना प्रोग्रेस झालेली असेल त्या टप्प्यामध्ये त्या प्रमाणामध्ये हे सगळे उपाय आपल्याला सुचतात आणि इतर जी आवश्यकता असतात त्यात हळूहळू कमी होत जातात. अनुसंधानासाठी डायरेक्टली अनुसंधान राहू शकतं. पण हे करण्यासाठी या दोन्ही अंगांनी म्हणजे एका ठिकाणी बसून केलेलं ध्यान हे अधिकाधिक पुढच्या टप्प्यावर कसं जाईल याचा विचार करणं आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्षतः ते करून बघणं. ज्या वेळेला मोकळा वेळ असेल त्या वेळेला आम्ही स्ववर लक्ष ठेवायचा प्रयत्न तरी करून बघू. कुठेही का असतो, आम्ही प्रवासात असू, एखाद्या ठिकाणी बसलेलो असू की त्यावेळेला आठवण झाली ना तर आठवण झाल्यानंतर स्व करून बघायला पाहिजे. आणि ते करून बघितल्यानंतर असं लक्षात येतं की कधी असंही असतं की ध्यानामध्ये तितकं साधलं नव्हतं पण अशा प्रकारच्या अनुसंधानामध्ये मला ते कळून गेलं आणि ते कळून गेलं हा जो फील असतो तो घेऊन आम्ही ज्या वेळेला ध्यानामध्ये जातो त्यावेळेला तो मार्ग आम्हाला स्वच्छ करून घेतल्यामुळे ध्यान पण आमचं अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणून दोन्ही बाजूंनी एकतर ध्यानामध्ये ती प्रोग्रेस साधणं आणि दुसरं म्हणजे व्यवहार हा अनुसंधानाला अनुकूल करून ठेवणं, या दोन्ही अंगांनी जर का आम्ही केलं तर ही एकूण हा जो ज्ञानमार्ग आहे सगळा बुद्धीने त्याला स्पर्श करायचा आहे. एकतर विचार समजून घेणं आणि विचारानंतर ती जाणीव समजून घेणं, हे दोन्ही टप्पे आम्ही ॲक्टिवली दोन्ही काळामध्ये चालवली पाहिजेत. ध्यान झालं म्हणजे आमचं झालं पाऊण तासाचं अशी टिकमार्क स्वतःला न मारता एक टप्पा झाला आता पुढचं सुरू झालं असं स्वतःला बजावलं तर मग एक अखंड प्रवाह अंतःकरणावर अंडरकरंट म्हणतात त्याप्रमाणे ध्यानाचा चालू राहतो.
ही स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी यासाठी म्हणून आम्ही स्वतः प्रयोगशील असलं पाहिजे. संतांचं वाङ्मय अभ्यासलं पाहिजे. जे मध्यवर्ती अशा प्रकारचं सांगता आहेत तेवढा भाग तरी बघितला पाहिजे पुन्हा पुन्हा योगाचा म्हणून. हरिओम. आता रसिकाताई आपल्यासमोर अभंग सादर करेल. जोगिया तू कब रे मिले हो आई, जोगिया तू कब रे मिले हो आई. जोगिया तू कब मिले हो आई, जोगिया तू कब मिले हो आई, जोगिया तू कब मिले हो आई. तेरे ही कारण जो